या ज्या आहेत त्या अत्यंत भ्रष्ट कारभार या पुणे महानगरपालिकेमध्ये सातत्याने करत आहेत। नुकताच ढमाले साहेबांनी सांगितलं की ती बाई या ठिकाणी 3 वर्षापेक्षाही जास्त काळ या ठिकाणी या पदावरती कार्यरत आहेत, त्या खात्यामध्ये काम करते। परंतु ढमाले साहेब ती एका खात्यात काम करत नसून ते 5 खात्यामध्ये या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे खाते त्यांच्याकडे 5 आहेत। नमस्कार, मी निलेश गायकवाड भीम छावा संघटनेचा उपाध्यक्ष आहे। पुणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही रुग्णांच्या बाबतीमध्ये भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्यामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील आयुक्त अंतर्गत जे हॉस्पिटल असतील ते किंवा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही हॉस्पिटल असतील या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही सहकार्य करत असतो। परंतु या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या जे काही हॉस्पिटल असतील, शहरी गरीब योजना असेल, या शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून ज्या काही आरोग्य प्रमुख असेल किंवा मनीषा नाईक असतील, या अत्यंत भ्रष्ट कारभार त्यांचा चालू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे आणि त्यांचा भ्रष्टाचार, त्यांचे खिसे भरले जात आहेत आणि नागरिकांना उपचार मिळत नाहीत। एखादा जर पेशंट रुग्णालयामध्ये मेला तर मात्र त्याच्याकडनं पैसे घेतले जातात आणि या ठिकाणी तो जो काही पैसा आहे तो त्यांचा मलिदा बनला जातो। आणि या दृष्टिकोनातून आम्ही आज भीम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनीषा नाईकांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। जो काही त्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल तर त्यावरती सुद्धा चौकशी बसली पाहिजे, त्यांचे तात्काळ निलंबन झालं पाहिजे। गोरगरीब जनतेला, पुणे शहरातील जनतेला मोफत उपचार तात्काळ मिळाले पाहिजेत। जेवढा काय आजार असेल त्या सर्व आजारावरती जेवढं कोटेशन दिलं जातं ते सर्व मोफत उपचार मिळाले पाहिजे, ही खऱ्या अर्थाने आमची प्रामुख्याने आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। या ठिकाणी TV10चे सन्माननीय पत्रकार आदरणीय जाधव साहेब यांचा आजच्या या आंदोलनाचं सर्व काही प्रेस त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून कव्हर करत आहेत, त्याबद्दल मी जाधव साहेबांचं TV9चं मनापासून आभार व्यक्त करतो। TV10चं मनापासून आभार व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव नीलम श्याम गायकवाड आहे। मी भीम छावा संघटनेची महिला अध्यक्ष आहे। आज आम्ही जे काही रुग्णांचे हक्क आहेत त्यासाठी आम्ही भीम छावा संघटनेच्या मार्फत आंदोलन इथे केलेलं आहे। या आंदोलनाचं एक मुख्य कारण म्हणजे या महानगरपालिकेमध्ये मनीषा नाईक म्हणून ज्या आरोग्य प्रमुख आहेत त्यांचा जो काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे त्यांच्या विरोधामध्ये हे आम्ही उग्र आणि तीव्र आंदोलन इथं घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। याचं एकच कारण म्हणजे आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो किंवा पुण्यामध्ये जे काही असंख्य झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टीमध्ये रुग्ण जेव्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातो तेव्हा तेथे त्याला तात्काळ उपचार न देता त्याला आधी डॉक्टरांशी काउन्सिलिंग करा, त्या डॉक्टराची फी ही 1000 ते 2000 पर्यंत असते। त्यानंतर त्याची OPD करा, OPDचा खर्च हा जवळजवळ 20 ते 25 किंवा त्याच्या पुढेही 30,000 पर्यंत असतो। जे काही झोपडपट्टीमधले रुग्ण असतील किंवा नागरिक असतील त्यांना हा सहन करण्याच्या पलीकडे असतो, कारण त्यांच्याकडे आधी रिपोर्ट असतात, रक्ताचे असतात, लघवीचे असतात, जे काही रिपोर्ट असतात ते सगळे असतात। परंतु हॉस्पिटलचा एक वेगळाच नियम असतो की जे काही रिपोर्ट असतील ते आमच्याच हॉस्पिटलमधले हवेत, आम्ही बाहेरच्या जे काही रिपोर्ट असतात आम्ही बघणार नाही। त्यामुळे नागरिकांना तिथे वेटेस धरून त्यांच्याच हॉस्पिटलमधले MRI काढायला लावतात, CT स्कॅन काढायला लावतात, रक्तलघवी तपासायला लावतात।
साधं पोटात जरी दुखायचं असेल तर पूर्ण बॉडी स्कॅन करून मगच ते डॉक्टर पुढे उपचारासाठी त्या रुग्णाला घेतलं जातं. असं कसं बरं? रुग्ण जर तुम्हाला सांगत असेल की माझ्या पोटात दुखतं किंवा माझ्या हातापायात हे ते, तर डॉक्टरांना लगेच त्याची शहानिशा होते आणि त्यांनी तात्काळ त्याचा उपचार केला पाहिजे. पण तसं न करता त्याला हा आधी वाढवी खर्च करून मगच त्या रुग्णाची तपासणी करून मग त्याला भरती करण्यासाठी पण आधी तुम्ही कुठल्या विभागातून आला आहात ते रुग्णाला नातेवाईकांना विचारलं जातं. तो जर झोपडपट्टीतून आला असेल समजा समजा रुग्णांनी जर पत्ता सांगितला की आम्ही ताडेला रोड या विभागातून आलो आहेत, तर ते नाव लक्षात येतच त्यांना आधी अर्धी रक्कम भरा, मगच आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू किंवा तुम्हाला पुढचा उपचार देऊ असं हॉस्पिटल सांगत असतं. मग त्या भीतीने पेशंट नातेवाईक पेशंटला पुढे ऍडमिट करण्याचं म्हणजे विचार थोडासा थांबवतात. कारण अर्धी रक्कम म्हणजे जवळजवळ त्यांची 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी असते. आणि तुम्ही जर पाहताय की इथं जे काय महिला उपस्थित आहेत, जे काय आपले पुरुष वर्ग आहे, हे अत्यंत गोरगरीब आहेत, कष्टकरी वर्ग आहेत. धुणं भांडीची काम करून ही लोक आपला गुजारा करत असतात. परंतु त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी तेवढी रक्कम तात्काळ उपलब्ध नसते. म्हणून रुग्णांचे नातेवाईक हे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा टाळाटाळ करून ससून असेल, जे काही सरकारी हॉस्पिटल असतील तिथे जाण्यासाठी त्यांना ते भाग पाडतात. पण तसं न होता आपण जर आपल्या दारात जर रुग्ण जर आला तर त्याची तात्काळ ओपीडी करून त्याला लगेच ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करून मग तुम्ही ठरवलं पाहिजे की त्याचा काय खर्च आहे काय नाही. आणि तो खर्च देण्यासाठी कॉर्पोरेशन इथं उपलब्धच आहे. तुम्ही त्यांच्याशी भांडा, त्यांच्याकडे रुग्णाचं जे काय बिल झालं असेल तुम्ही त्यांच्याकडून घ्या. तुम्ही रुग्णाला किंवा नातेवाईकांना तिथे वेठीस धरू शकत नाही. पण असा हा भोंगळ कारभार त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये चाललेला असतो. आणि तुम्ही जर प्रत्येक महिलेचं जर इंटरव्ह्यू जर घेतलं तर प्रत्येकाकडे काही ना काही कहाणी आहे. त्यांचा अक्षरशः जीव असा गळ्याला आलेला असतो. हो त्यांनी पण तर प्रत्येकाला असा एक वेगळा अनुभव आहे की एक वेळेस मरण पत्करलं पण हा उपचार नको असं अक्षरशः रुग्णांच्या नातेवाईकांची एक परिस्थिती होते. म्हणून या त्रासाला विरोध म्हणून आम्ही मनीषा नाईक जे काय अधिकार आहेत त्यांचं तात्काळ तर नियमन झालंच पाहिजे. पण त्यांनी आधी काय जो काय भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आम्ही असं भीमछाव संघटनेच्या मार्फत इथे एक इशारा देतोय. धन्यवाद. आणि आता रिपोर्टर मिस्टर जाधव यांनी TV10 या माध्यमातून आमची एक बाईट घेतलेली आहे. आमची जी काय आमची चौकशी केलेली आहे आणि आमचं गोरगरिबांचं म्हणणं त्यांनी सर्वत्र मांडणार आहे. त्याबद्दल TV10चं खूप खूप धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरोग्याच्या हक्काचं गरिबांना मोफत उपचार मिळालाच पाहिजे. योजनेचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे. खात्याने चौकशी झालीच पाहिजे. या ठिकाणी आमच्या भीमछाव संघटनेचे 4 शाखेतील सन्मान्य अध्यक्ष आदरणीय कुमारजी गायकवाड यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी निषेध नोंदवावा. आदरणीय कुमारजी गायकवाड. धन्यवाद भाऊ. सर्वप्रथम या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे सर्व महामानव महापुरुष या ठिकाणी लढले त्यांच्या स्मृतीने या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी जो भीमछाव संघटनेच्या वतीने जो विषय या ठिकाणी रुग्णांच्या हक्काबाबतचा जो घेतला गेलेला आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे. या देशामध्ये शिक्षणासोबत रुग्णांना उपचार हा एक महत्वाचा घटक आहे. शिक्षण आणि रुग्णांचे उपचार हे लोकांच्या फार गरजेचे आहे. आणि या ठिकाणी माजलेले अधिकारी जे आहेत ते रुग्णांपर्यंत या ठिकाणी या
देशातल्या जनतेपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती, कुठल्याही प्रकारचे सेवा या ठिकाणी देत नाही. आणि भीम छावा संघटना ही नेहमी तळागाळातल्या लोकांसाठी लढत आलेली आहे. परंतु आज या ठिकाणी जे अधिकारी या ठिकाणी जो भ्रष्ट कारभार करत आहे, हा अतिशय म्हणजे आपल्या लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार या ठिकाणी करत आहे. आणि यांना या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि त्यांना जर या आंदोलनाच्या मार्फत जर जाग येत नसाल तर त्यांना याच्या पुढे त्यांच्या तोंडावर काळी शाई असू द्या किंवा त्यांना लाठीचार्ज जरी करावा लागला तरी त्या ठिकाणी आपण मागे पुढे बघणार नाहीये. देशामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये माजत असताना अशा ठिकाणी जर भारतातील लोकांना, या जनतेला फक्त आपल्या रुग्णांच्या उपचारासाठी, आपल्या उपचारासाठी जर या ठिकाणी अशा प्रयत्न करावे लागत असतील, अशा गोष्टी जर कराव्या लागत असतील तर यापेक्षा काळी गोष्ट या ठिकाणी कुठलीही नाही. आम्हाला आता याली परवानगी आहे का? नाही का पत्रकारांना का परवानगी नाही आहे? पत्रकारांना परवानगी का? पत्रकार दाखवा मला. पत्रकार तुम्हाला माहित नाही? पत्रकार मी आहे, तुम्हाला माहित नाही का? TV 10 या इकडे आता आपण सगळे फिरायला लागले. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा विनोद नाईक, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका. सध्या माझ्याकडे अंशदायी योजना आणि शहरी गरीब योजना याचं काम पाहत आहे. माझ्याकडे दररोज बरेचसे गरीब रुग्ण शहरी गरीब कार्ड काढण्यासाठी येत असतात. त्यांची जे काही नियमावली आहे त्याच्यामध्ये त्यांचं कार्ड काढून दिलं जातं आणि त्यांना 1 लाखापर्यंत बेनिफिट दिला जातो आणि 2 लाखापर्यंत डायलिसिस आणि कॅन्सरसाठी बेनिफिट दिलं जातं. आत्ता सध्यामध्ये 2 प्रकरणं अशी झाली की त्या प्रकरणामध्ये कॅन्सरचे पैसे संपले होते, 2 लाख संपून गेले होते. धोरणात्मक निर्णयाप्रमाणे 1 वर्षात आपल्याला 2 लाखापर्यंतच मदत करता येऊ शकते कॅन्सर रुग्णांसाठी. पण त्यांना, काही कार्यकर्त्यांना 2 लाखाच्या वर पेट स्कॅनसाठी त्यांना पत्र हवं होतं, जे नियमामध्ये बसत नाही आणि त्याला मी विरोध केला. दुसरं प्रकरण असं होतं की एक पेशंट जो जहांगीर हॉस्पिटलमध्ये सेमी प्रायव्हेट AC रूममध्ये राहत होता, त्याचं बिल 2 लाखाचं ते पूर्णपणे माफ करून द्या असं सांगत होते. तर आम्ही त्यांना खूप समजावून सांगितलं की आपल्याला पूर्ण माफ नाही करता येत, तर आम्ही त्यांना कन्सेशन मागू शकतो. जर पेशंट जनरल वॉर्डमध्ये गरीब रुग्ण, तर आम्ही त्यांना फोर्स करू शकतो की IPF मध्ये किंवा चॅरिटीमध्ये टाका म्हणून. तर पूर्णपणे माफ करा असं आम्ही कुठल्याही हॉस्पिटलला सांगू शकत नाही. आणि जर हॉस्पिटलनी पेशंटला पैसे भरत नाहीत म्हणून डांबून ठेवलं असेल तर एकदम चुकीचं आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई जरूर करू आणि जे गोष्टी आहेत त्या नियमातच केल्या जातील. नर्सिंग होमचा जो ॲक्ट आहे त्याच्या नियमानुसारच आमची कारवाई चालू असते. आणि यापुढेही पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत जेवढे काही खाजगी रुग्णालय आहेत ते सिटिझन्ससाठी आम्ही 100% त्याचा नियमाचा वापर करून त्याची अंमलबजावणी होईल याची दक्षता घेऊ. आणि हे सगळं घडत असताना माझी बाजू TV 10नी सुद्धा ऐकून घेतली आणि माझी बाजू जनतेसमोर आणून दिल्याबद्दल मी TV 10चे आभारी आहे. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV 10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.